हॅलो नमस्ते. आजची रेसिपी आहे मटन सुका आणि मटन ग्रेव्ही. सगळ्यात प्रथम मी मटनला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हळद आणि मीठ घालून त्याला कुकरला शिट्या मारून घेतलेल्या आहेत 3 ते 4. त्याच्यानंतर कढई घेतलेली आहे, कांदा घालून घेतलेला आहे. कांदा थोडा लालसर फ्राय झाल्यानंतर आपल्या खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची खोबरा कांद्याचं वाटण करून घेतलेलं आहे, ते घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ते मिक्स केलेलं आहे आणि ते फ्राय झाल्यानंतर आपले मसाले घालायचे आहेत. चिकन मसाला या मटन मसाला, तुमच्याकडे जे काय मसाले असतील ते तुम्ही घालू शकता. मिक्स झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपले शिजलेलं मटण घालून घ्यायचं आहे. मटण घालून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत. सुका मटण बनवलेलं आहे. मीठ घालून घ्यायचे चवीनुसार. आपलं बघू शकता मटण रेडी झालेलं आहे. आणि नंतर मग कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी मटणाचं जे पाणी राहिलेलं आहे ना बॉईल केलेलं, त्याचं मी रस्सा बनवते. लसूण घातलेली आहे फोडणीला, तेल घातलेलं आहे 2 चम्मच. लसूण घालून घेतलेली आहे. गरम झाल्यानंतर तेल, त्याच्यानंतर वाटलेला मसाला घालून घेतलेला आहे. हळद लसूण मिरची पावडर धना पावडर जे काय आहे मसाले ते तुम्ही टाकू शकता. ते मिक्स झाल्यानंतर आपण बॉईल केलेलं मटणाचे पीस आहेत 2-3 त्याच्यामध्ये ते घालून घेतलेलं आहे. मटणाचं पाणी आहे तुम्ही बघू शकता. आणि मीठ घालून घ्यायचे चवीनुसार. आणि एकदम सुंदर असं सुका मटण आणि ग्रेव्ही झालेलं आहे.